गणपती बाप्पा आले, 10 दिवस राहिले. बाप्पांबरोबर आपण घालवलेले काही क्षण असतात, ते क्षण हृदयामध्ये कोरले जातात, तर काही क्षण हे मेंदवामध्ये छापले जातात. असंच काहीतरी दृश्य लालबागच्या राजाच्या तिथं घडलेलं आहे. एक बाप आपल्या लेकीला खांद्यावरती बसवून घेऊन लालबागच्या राजाच्या तिथं दर्शनासाठी गेलेला आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर त्या बापाच्या ध्यानात आलं असावं की बाबा आल्यासारखं आपण एखादी सेल्फी घ्यावी. सेल्फी काढत असताना काही 2-3 सेकंदाचा विलंब झाला की लगेच तिथं असणारे जे बाउन्सर आहेत त्या बाउन्सरांनी त्या बापाला मारहाण करायला सुरुवात केली. खांद्यावर बसलेलं लेकरू हे कृत्य बघून काय विचार केला असेल त्यानं, या मंडळाबद्दल काय छाप राहिली त्या लहान लेकराच्या मनात. हे दृश्य बघून तळपायाच्या आग अगदी मस्तकाला गेलेली आहे. या मंडळानं लालबागच्या राजाच्या यंदा अन्नछत्र बंद ठेवलं, कारण मराठी येतील आणि त्या अन्नछत्राचा लाभ घेतील. पण यांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे की ज्या मराठ्यांच्या जीवावरती ही मोठी झालीत, ज्या मराठ्यांच्या जीवावरती ही खातात, ज्या मराठ्यांच्या जीवावरती यांच्या देणगींची पोती भरतात, त्या मराठ्यांना उपाशी ठेवलेलं आहे यांनी. पण खरी गोष्ट इथं जर विचार करण्यासारखी अशी आहे की त्यांनी मराठ्यांना उपाशी ठेवलेलं नाहीये, तर साक्षात त्या परमेश्वराला उपाशी ठेवलेलं आहे. असं म्हणतात की देवाच्या दारात सगळी जनता ही एक समान आहे, मात्र यांच्या इथं असं नाहीये. या मंडळाच्या दारात जनता ही एक समान नाहीये. पैसे देणारी जनता वेगळी आहे आणि सर्वसामान्य जनता ही वेगळी आहे. VIP लोकांनी यावं, दर्शन करावं, देवाबरोबर वेळ घालवावा, अगदी आरामशीर पाहिजे तेवढा वेळ घालवायचा आणि मग निघून जायचं, कारण की ही VIP लोक देणगी देतात. आणि आमचा इथं सर्वसामान्य माणूस दर्शनाला गेला, डोकं टेकतो नाही टेकतोय गणपती बाप्पाच्या पायावरती की धरलं की लगेच बाहेर होल पडलं. म्हणजे असा हा मतभेद इथं केला जातो. आज मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सांगू शकते गर्वाने की मी ह्या असल्या निकृष्ट दर्जाच्या मंडळाच्या गणपतीच्या पाया पडायला आतापर्यंत कधीच गेले नाही आणि इथूनही पुढे जाणार नाही. आणि महाराष्ट्रातील जनतेला मी हेच सांगेन की तुम्ही देखील असल्या निकृष्ट दर्जाच्या मंडळाच्या गणपतीच्या पाया पडायला जाऊ नका.